नमस्कार. संपादकीयमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. लोखींच्या संपादकीयचा आजचा विषय आहे, शहापूर तालुक्यातील राजकारणाची पातळी खाली गेली आहे काय. हा विषय या अगोदर जे साप्ताहिक शिवमार्ग होतं त्याच्यामध्ये सुद्धा संपादकीयमध्ये हा विषय घेतला होता. त्याचं कारण असं आहे की शहापूरमध्ये एक बॅनर लागलेला आहे आणि त्या बॅनरमध्ये टोनगा विकणे आहे अशा पद्धतीची जाहिरात केलेली आहे. अर्थात याच्यामध्ये नाव जरी घेतलं नसलं तरी राजकीय असणारा आणि लोकप्रतिनिधी असणाऱ्या व्यक्तीवर अशा पद्धतीचा हा बॅनर, आक्षेपार्ह बॅनर लावण्यात आलेला आहे. आणि या संदर्भामध्ये तो बॅनरमध्ये जे काही वाक्य टाकलेली आहेत ती जर लक्षात आली तर नेमके कोणाला उद्देशून हा बॅनर आहे असंही आपल्याला समोर येईल. मात्र बॅनर लावताना खाली जर अशा पद्धतीचा टोनगा जर कोणाला हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये संपर्क साधा अशाही पद्धतीचं म्हटलेलं आहे. अर्थात या बॅनरच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत आहेत. त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळी कुठल्या राजकीय पक्षामध्ये काम करत असतो, म्हणजे विविध राजकीय पदाधिकारी असतात, प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते. ज्याला जी विचारधारा आवडते त्या विचारधारेच्या राजकीय पक्षामध्ये आपण काम करत असतो. त्याच्यामुळे एखादा सत्ताधारी ज्या पक्षाचा आहे त्याच्या विरोधामध्ये असणारे राजकीय कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांचा त्यांच्या राजकीय जे काही विचारधारा आहे त्याच्यावर बोलण्याचा 100% अधिकार आहे, किंबहुना तो नैतिक अधिकार आहे. त्यांच्यावर टीका करणे नैतिक अधिकार आहे. मात्र वैयक्तिक टीका करणे हे कुठल्याही सजग लोकशाहीचं लक्षण नाही, सजग लोकप्रतिनिधीचं किंवा सजग राजकीय प्रतिनिधीचं लक्षण नाही. मात्र शहापूर तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून किंवा मागे जर आपण गेलो तर बघितला विविध राजकीय नेते होते की ज्यांनी या तालुक्याला घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि यामध्ये असंख्य जे नेते आहेत ते केवळ एका राजकीय पक्षाचे नव्हते, तर वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये काम करणाऱ्या माणसांनी या तालुक्याची जडणघडण केलेली आहे. अर्थात सगळं हे जरी खरं असलं तरी हे करत असताना ज्यांनी काही अशा पद्धतीनं आपल्या राजकीय पटलावर आपलं काम दाखवलेलं आहे त्या लोकांना टीकेला सामोरं जावं लागलं नाही असं नाही. त्यांच्यावर सुद्धा टीका झाल्या, परंतु त्यांच्यावर ज्या टीका झाल्या त्या त्यांच्या धोरणावर, त्यांच्या राजकीय पक्षावर या टीका करण्यात आल्या. मात्र म्हणजे तात्पर्य सांगायचं असं की गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. या तालुक्यामध्ये आजही असे राजकीय पुढारी आहेत की जे अगदी बुलंद तोफ म्हणून ओळखले जातात, परंतु वैयक्तिक टीका करण्याचं काम कधी या शहापूर तालुक्यामध्ये झालं नाही. ते मात्र आता सुरू झालं आहे की काय अशा पद्धतीची शंका येईल अशा हा बॅनर आहे आणि म्हणूनच त्याचा तो चर्चेचा विषय ठरलेला आहे. वैयक्तिक टीका करणं हे अत्यंत घातक आणि खालच्या पातळीवरचं राजकारण आहे असं आमचं मत आहे. आपण ज्या पद्धतीनं टीका करत असतो त्याच्यामध्ये कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला अजिबात नाही. आपण काय करतोय याचा आपण विचार केला पाहिजे. आपण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विविध म्हणजे महाराष्ट्र पातळीवर किंवा देश पातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षांमध्ये अगदी भाऊ एका राजकीय पक्षामध्ये तर दुसरा भाऊ एका राजकीय पक्षामध्ये, बाप एका राजकीय पक्षामध्ये तर मुलगा एका राजकीय पक्षामध्ये, अशा पद्धतीचंही आपण बघतो. अगदीच उदाहरण द्यायचं तर मला या ठिकाणी नक्की नमूद करावंसं वाटेल की शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही वेगवेगळ्या पक्ष त्यांचे झालेले आहेत. वेगवेगळ्या पक्षांमध्ये त्यांची म्हणजे राष्ट्रवादी फुटून 2 भाग झालेले आहेत. मात्र एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण राजकीय पक्षांची नेत्यांची तळी मिरवतो, त्यांचं समर्थक म्हणून घेतो. मात्र शरद पवार आणि अजित पवार ही सगळी मंडळी किंबहुना त्यांचे सगळे राजकीय जी माणसं होती किंवा त्यांच्या घरातली सगळी माणसं होती, ही दिवाळी किंवा इतर सण असतात तेव्हा एकत्र येतात. त्यावेळी ते कुटुंब म्हणून राहत असतात आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत असतात. आपण मात्र मी एका राजकीय पक्षाचा आहे आणि माझ्या नेत्याच्या संदर्भामध्ये मी वाटेल ते करील किंवा मी कशा पद्धतीचा उजवा आहे, तुमच्या बाजूचा आहे, तुमचा समर्थक आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये आपण उगाच दुसऱ्याला शत्रू करून घेत असतो. त्याच्यावर पाखड करण्याचा प्रयत्न करत असतो. वैयक्तिक टीका करून मी कशी तुमची बाजू मारलेली हे दाखवण्याचा प्रयत्न, खरं म्हणजे याला लालघोटेपणा म्हणतात. आपण किती एखाद्या राजकीय पक्षाची चाकरी करतोय हे दाखवण्याचा हा खरं म्हणजे प्रकार आहे.
आणि अशा पद्धतीची टीका हा शहापूर तालुक्याचा कधीच हेतू नव्हता। शहापूर तालुक्यामध्ये विविध राजकीय पक्षाचे पुढारी झाले आहेत, उद्या पण होतील, परंतु अशा पद्धतीची टीका आजपर्यंत झाली नव्हती। ती टीका किंवा त्या खालच्या पातळीवरची टीका करण्याची सुरुवात या शहापूर तालुक्यामध्ये झालेली दिसते आणि हे सजग लोकशाहीला अत्यंत मारक अशा पद्धतीचं आहे। आज शहापूर तालुक्यामध्ये विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी काम करत आहेत। अगदी कुठलाही विषय असेल तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये जेव्हा तालुक्याचा विषय म्हणून येतो त्यावेळी सगळे राजकीय पदाधिकारी आपल्या कदाचित राजकीय चपला घेऊन किंवा राजकीय चपला बाजूला ठेवून ते या ठिकाणी एकत्र येत असतात, तालुक्याच्या मुद्द्यावर भांडत असतात। अशा परिस्थितीमध्ये हे सगळं जे चाललंय ते अत्यंत धोकादायक आणि घातक आहे। त्याच्यामुळे शहापूर तालुक्याची राजकीय पातळी घासरली आहे काय, ह्या मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे।